कच्च्या फणसाची नॉनव्हेज प्रमाणे चमचमीत मसालेदार अशी भाजी आज आपण करणार आहोत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये। तर कच्च्या फणसाची भाजी करण्यासाठी दोन प्रकारचे वाटण करून घेणार आहोत। जे पहिलं वाटण आहे त्याकरता एक गड्डी लसूण सोलून घेतला आहे, 1 इंच आल्याचे तुकडे आहेत, तसेच कोथिंबीर घेतली आहे। थोडंसं पाणी घालून आलं लसूण कोथिंबीर यांची पेस्ट करून घ्यायची आहे। एवढी सगळी पेस्ट आपल्याला भाजीसाठी लागणार नाहीये, तर यापैकी 1 मोठा चमचा पेस्ट आपण वापरणार आहोत। त्यामुळे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट किंवा नुसती आलं लसणाची पेस्ट जरी तयार असेल तर ती वापरू शकता। आता जे दुसरं वाटण आपण करणार आहोत त्याकरता साधारण अर्धा कप सुक्या खोबऱ्याचे काप आहेत, 1 मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे, 1 मोठा टोमॅटो आहे, 6 ते 7 काजू आहेत। थोडंसं तेल गरम करून पहिल्यांदा खोबरं भाजून घ्या। खोबरं छान खरपूस लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे। हे असं खोबरं भाजून बाजूला काढलं। मग काजू तळून बाजूला काढले। आता तेलामध्ये कांदा काढला आहे। कांदा सुद्धा छान खरपूस रंगावर भाजून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा आता असा ब्राऊन झालाय। मग याच्यामध्ये टोमॅटो घातला। टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत मध्यम ते मोठ्या आचेवर टोमॅटो परतून घ्यायचा आहे। टोमॅटो असा मऊ होईपर्यंत हे भाजून घेतलं। सगळं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात प्रथम खोबरं आणि काजू हे बारीक करून घेतलं। मग यातच कांदा आणि टोमॅटो घालून हे असं वाटण तयार करून घेतलं आहे। कच्चा फणस कापून घेताना नेहमी हाताला चाकूला व्यवस्थित तेल लावून मगच कापायचं आहे, नाहीतर मग फणसाचा चीक लावून सगळंच खूप चिकट होतं। हा असा फणस पाव भागामध्ये कापून घेतला आहे। मग याची साल काढून टाकली। फणस कापून घेताना खाली वर्तमानपत्र वगैरे अंथरून मग कापून घेऊ शकता। जो मधला भाग आहे तो काढून टाकला आहे। आता फणसाचे हे असे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतले। हे असे अर्ध्या फणसाचे काप मी करून घेतले। आता कुकरमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम केलं। फोडणीला पहिल्यांदा मोहरी, जिरे, कढीपत्ता हे घातलं आहे। तयार केलेल्या वाटणापैकी 1 मोठा चमचा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट याच्यामध्ये घातली। आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत 2 मिनिटं हे परतून घेतलं। मग याच्यामध्ये हळद घातली आहे, आवडीनुसार लाल तिखट घातलं। कोणताही घरगुती मसाला किंवा कांदा लसूण मसाला किंवा तो जर का नसेल तर गरम मसाला पावडर याच्यामध्ये वापरायची आहे। मग याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घातलं। 5 मिनिटे तेल सुटेपर्यंत हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे। 5-7 मिनिटं हे असं चांगलं परतून घेतलं। आता याच्यामध्ये फणसाचे काप घातले आहेत। फणस मसाल्यासोबत चांगला परतून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ भाजीला घातलं। 2 ते 3 मिनिटे हे असं सगळं छान परतून घेतलं। मग याच्यामध्ये गरजेनुसार 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलं आहे। आता याला एक उकळी येऊ देत। भाजीला ही अशी चांगली उकळी आली की मग कुकरचं झाकण लावलं। मंद आचेवर 3 शिट्टी घेऊन भाजी शिजवून घ्यायची आहे। कुकरची वाफ गेल्यावर याचं झाकण उघडलं। ही अशी अगदी झटपट कच्च्या फणसाची मसालेदार चमचमीत अशी भाजी तयार झाली। त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा। त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।